भारतातीलच नव्हे तर या जगामधील सर्वात मोठा राजा अशी ओळख असणारा राजा म्हणजे राजा अशोक सम्राट. दरवर्षी येणारी विजयादशमी आणि त्याचं महत्त्व किंवा विजयादशमी हा मोठ्या उत्साहामध्ये सण म्हणून किंवा विजयादशमी हा दिवस भारतासाठी किंवा या जगासाठी किंवा बौद्ध लोकांसाठी किती महत्त्वाचा आहे हेच आपण या आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. नमस्कार, मी समीर खंडागळे. समीर खंडागळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. जर तुम्ही अजूनही या चॅनलवरती नवीन जर का असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही पाठवलेले असेच नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. विजयादशमी किंवा काही लोक याला दसरा दशहरा असं सुद्धा म्हणतात. विजयादशमीची सुरुवात ही राजा अशोक सम्राट याच्यापासून झाली. राजा अशोक सम्राट म्हणजे या जगातील सर्वात श्रीमंत राजा किंवा या राजाची ओळख जर का म्हणायला गेली तर हा राजा म्हणजे सर्वात हिंसा करणारा किंवा माणसं कापणारा किंवा क्रूर असा राजा म्हणून या राजाची ओळख होती. परंतु इसवी सन 261 मध्ये याच राजाने भारतातील काही भाग हा मौर्यांच्या ताब्यात असल्या कारणाने या राजाला वाटलं की आपण हा भारतातला भाग मिळवू शकतो. त्याच्यासाठी कलिंगचं युद्ध पुकारलं गेलं. याच कलिंगच्या युद्धामध्ये 1 लाखाहून अधिक माणसे या राजाने आणि राजाच्या सैन्याने मारली. त्याच्यानंतर या कलिंगवरचं युद्ध किंवा कलिंगचं झालेलं युद्ध याच्यामध्ये सम्राट अशोक याचा मोठा विजय झाला. परंतु काही दिवसातच त्याला आपल्या झालेला विजय किंवा या विजयानुसार आपण आनंदी नाहीत हे सुद्धा समजलं. कारण इतक्या माणसांची हानी किंवा इतक्या माणसांना आपण मारले आहेत याचा त्याला पश्चाताप झाला. स्वतःच्या राज्याभिषेकानंतर 8 वर्षानंतर हा असा प्रसंग त्या राजाच्या भोवती किंवा या राजाला हा प्रश्न नेहमीच पडत होता की आपण एवढी माणसं मारतो आहोत. त्याच्यानंतर याच सम्राट अशोकाने गौतम बुद्धांची वाट पकडली. सत्य अहिंसा याच्यावरती विश्वास ठेवत किंवा गौतम बुद्धांचे ज्ञान आपण मिळवत गौतम बुद्धांच्या धम्मानुसार त्याने हा गौतम बुद्धांचा धम्मसुद्धा स्वीकारला. आणि त्याच्यानंतर त्याच दिवसापासून या दिवसाची सुरुवात ही विजयादशमी म्हणून भारतातच नव्हे तर जगामध्ये झाली. परंतु हाच राजा पुढे काही गौतम बुद्धांचं ज्ञान किंवा गौतम बुद्धांनी दिलेली शिकवण पुढे नेण्यासाठी किंवा अतिशय शांत झालेला राजा किंवा याच्या पुढे अहिंसा किंवा हिंसा मी करणार नाही, अहिंसेचाच मार्ग पकडेल याच्यानुसार तत्वानुसार चालणारा हा राजा पुढे गौतम बुद्धांचं ज्ञान किंवा गौतम बुद्धांचा मार्ग हा जगाला पटवून देऊ लागला. परंतु हा दिवस बौद्धांच्या किंवा आत्ता आम्ही जे काही बौद्ध आहोत हा दिवस सम्राट अशोकाने घेतलेल्या गौतम बुद्धांच्या धम्माची शिकवण म्हणून आज हा विजयादशमी सोहळा मोठ्या प्रमाणामध्ये भारतात आणि भारताबाहेर सुद्धा ओळखला जातो. तथागत भगवान गौतम बुद्धांची शिकवण आणि राजा अशोक सम्राट याच्या विजयाची हा किंवा विजयाचा दिवस आणि त्याच्यानंतर विजयादशमी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात जरी साजरी होत जरी असेल तरी सुद्धा अशोक सम्राटानंतर या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 सुद्धा गौतम बुद्ध यांच्या चरणी किंवा गौतम बुद्धांच्या धम्माचा आदर करून किंवा स्वीकार करून या भारताला दया, क्षमा, शांती किंवा अहिंसेच्या मार्गाने चालणारा गौतम बुद्धांचा धम्मसुद्धा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सम्राट अशोक आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे ज्ञान घेऊनच दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला बौद्ध धम्म आणि त्याच्या अगोदर या जगाला गौतम बुद्धांची ओळख सांगून देणारा हा राजा अशोक सम्राट हा काही वर्गाने किंवा मनुवाद्यांनी या राजा
अशोक सम्राटाचं या जगामधलं असणारं महत्त्व हे कमी करण्याचं काम किंवा वेगवेगळे सण येथे साजरे करून राजा अशोक सम्राटाने किंवा राजा अशोक सम्राटाचा झालेला विजय आणि तेव्हापासून चालत आलेली विजयादशमी याचं महत्त्व काही काळ हे दाबून ठेवण्याचं काम हे काही मनुवादी लोकांनी इथलं केलं. परंतु आता बौद्ध लोक हे संज्ञान किंवा आपल्या शिक्षणाच्या जोरावरती किंवा आपल्या स्वतःच्या विकासावरती गौतम बुद्धांनी दिलेल्या ज्ञानावरती जरी प्रगतिशील असेल किंवा पुढे जात जरी असेल तरी इथल्या या सर्वच बौद्धांनी विजयादशमी हा सण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात याच कारणामुळे मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करावा. धन्यवाद.